परंडा ड्रग्ज तस्करी प्रकरणात तपास पुन्हा केला जाणार आहे, या संदर्भात पोलिसांनी कोर्टाला पत्र दिलं. परंडा ड्रग्ज प्रकरणी प्रयोगशाळा तपासणीत ड्रग्जऐवजी कॅल्शियम क्लोराईड सापडलेल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. गेल्या 7 दिवसांपासून छत्तीसगडच्या सीमेवर माओवाद्यांविरोधात मोहीम करण्यात आलेली आहे. या अभियानात महिला कमांडोंनी सुद्धा सहभाग घेतलाय. या मोहिमेचा व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होतोय. चंद्रपूरमध्ये पालिकेकडून सांडपाणी शुद्ध करून तलावात पुन्हा सोडलं जाणार आहे. शहरात 2 ठिकाणी जलशुद्धीकरण केंद्रांची स्थापना केली जाणार आहे. यासाठी 30 कोटी रुपये मंजूर केले. सोलापूर विमानतळावरून 26 मे पासून विमानसेवा सुरू होणार आहे, तर 16 मे पासून विमानसेवेचं बुकिंग सुरू होणार आहे. आठवड्यातून 2 वेळा सोलापूर गोवा विमानसेवा असणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून महाराष्ट्र गौरव यात्रा काढण्यात आली आहे. ही रथयात्रा रायगडामध्ये दाखल झाली आहे. पोलादपूर महाडमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी या यात्रेचं जल्लोषात स्वागत केलंय. पालकमंत्रीपदावरून विजय वडेट्टीवारांनी सरकारवर निशाणा साधलाय. 3 तिघडा काम बिघाडा असं सगळं सुरू आहे. अमित शहा येऊन गेले तरी सुद्धा तोडगा नाही. यांना जनतेशी काही देणं घेणं नाही, अशी टीका वडेट्टीवारांनी केली. पालकमंत्रीपदावरून विजय वडेट्टीवारांनी केलेल्या टीकेला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी उत्तर दिलंय. 2 जिल्हे राहिलेत, तिढा लवकर सुटेल असं बावनकुळे म्हणाले. जळगाव जिल्ह्यात शरद पवार गटाला धक्का बसलाय. 2 माजी मंत्री अजित पवारांच्या सोबत जाण्याच्या तयारीत आहेत. माजी मंत्री डॉक्टर सतीश पाटील आणि गुलाबराव देवकर हे अजित पवार गटात जाणार आहेत. अहिल्यानगरच्या राजूर गावातील अनेक नागरिकांना कावीळची लागण झाली. दरम्यान आमदार किरण लहामटेंनी याचा आढावा घेतलाय. अमरावतीच्या मोझरीमध्ये तुकडोजी महाराजांच्या जयंती महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं. यावेळेला आमदार अमोल मिटकरी यांनी सोहळ्यात भजन म्हटलंय. जळगाव जिल्ह्यात बीडीओंच्या नावाने 15,000 रुपयांची मागणी केली जात असल्याची तक्रार आमदार चंद्रकांत सोनवणेंनी केली आहे. तर कामात तातडीने सुधारणा करण्याच्या सूचनाही दिल्या. पुण्याच्या सिंहगड रोडवरील उड्डाण पुलाचं 1 मे रोजी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. त्यामुळे पुण्यातील वाहनधारकांना वाहतूक कोंडीतून आता दिलासा मिळणार आहे. लाचखोरीला कंटाळलेल्या हतबल आमदाराने अधिकाऱ्यांना अजब ऑफर दिली. 50 लाख आणून ठेवतो, त्यातून लाचेची रक्कम काढून घ्या, असं वक्तव्य आमदार रत्नाकर गुट्टेंनी केलंय. पाकिस्तानकडून सायबर हल्ल्याचा प्रयत्न केला जातोय. या 2 दिवसात 2 वेळा भारतीय वेबसाईट्स हॅक करण्याचा पाकिस्तानकडून प्रयत्न झालाय. सुरक्षा यंत्रणांकडून याची गंभीर दखल घेत तपास सुरू आहे. बेलगाममधील झिपलाईन ऑपरेटरवरती संशय वाढलाय. झिपलाईन ऑपरेटर आणि ऋषी भट यांच्या जबाबात तफावत आढळून आलेली आहे. हल्ल्यानंतर घरी गेल्याचा झिपलाईन ऑपरेटरने दावा केलाय. तसंच झिपलाईन ऑपरेटरने 5:30 वाजता एक फोन कॉल केल्याचं उघड झालंय. त्यामुळे झिपलाईन ऑपरेटरची एनआय कडून चौकशी सुरूच राहणार आहे. बेलगाम हल्ल्यातील मृतांना मंत्रिमंडळ बैठकीत श्रद्धांजली वाहण्यात आली. महाराष्ट्रातील मृतांच्या कुटुंबियांना 50 लाख रुपये अर्थसहाय्य देण्यात येणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मंत्रिमंडळ बैठकीत केली. हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांच्या शिक्षण आणि रोजगाराकडे लक्ष देणार असं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलंय. असावरी जगदाळे यांना सरकारी नोकरी देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलाय. तर हल्ल्यातल्या पीडित कुटुंबातील एका व्यक्तीला सरकारी नोकरी देण्यात येणार आहे. पहलगाममध्ये झालेल्या भीषण हल्ल्यानंतर केंद्र सरकारने तातडीने हालचाली सुरू केल्यात. गेल्या आठवड्यात झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर उद्या पुन्हा एकदा केंद्रीय सुरक्षा समितीची महत्त्वाची बैठक होण्याची शक्यता आहे. दहशतवाद्यांच्या शोधासाठी सलग 4थ्या दिवशी पूंछ महामार्गावरती शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. डोंगराळ भागात एसओजी पथकाकडून कसून चौकशी केली जाते. भारताकडून सुरू असलेल्या कारवाईच्या भीतीने पाकिस्तानची भांबेरी उडली आहे. पाकिस्तानने आता जैसलमेर सीमेवरती सैनिकांची संख्या वाढवली आहे. जैसलमेर सीमेवर 2500 पेक्षा अधिक पाकिस्तानी सैनिक तैनात केले. काँग्रेस पक्षाच्या ट्विटर हँडलवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींची हेटाळणी करणारी पोस्ट करण्यात आली आहे. काँग्रेसने एक फोटो पोस्ट केलाय, ज्याला जिम्मेदारी के समय गायब असं कॅप्शन देण्यात आलंय. या फोटोला कोणाचाही चेहरा नाही किंवा हात आणि पाय दिसत नाहीयेत, मात्र पेहराव पंतप्रधानांचाच असल्याचं दिसतंय. पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहिलंय. या पत्रातून संसदेचं विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी केली आहे.
राष्ट्रीय तपास संस्थांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काल एनआयए पहलगाम हल्ल्याच्या ठिकाणी जाऊन क्राईम सीन रिक्रिएट करण्यात आलेला आहे. गुन्ह्याच्या ठिकाणी पोहोचून अशा प्रकारे तपास करण्याची एनआयएची प्रक्रिया पुढील काही दिवस सुरू राहणार आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या मागे हाशिम मुसाचा हात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. तर तपास यंत्रणांच्या माहितीनुसार हल्ल्यामध्ये सहभागी असलेल्या हाशिम मुसाचे थेट संबंध हे पाकिस्तानच्या लष्कराच्या स्पेशल फोर्सेसशी आहेत. मुसा पाकिस्तानच्या स्पेशल सर्व्हिस ग्रुपचा माजी पॅरा कमांडो असून लष्कर ए तोयबासोबत तो काम करत असल्याचं समोर आलं आहे. पाकिस्तानचे लष्कर प्रमुख मुनीर यांनी पहलगाम हल्ला घडवून आणला असा मोठा दावा अमेरिकन वृत्तपत्रानं केलाय. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत लवकरच पाकिस्तानवरती हल्ला करू शकतो असं या वृत्तपत्रात म्हटलं आहे. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान विरुद्ध कठोर भूमिका घेतली आहे. या अंतर्गत भारताने वाघा अटारी सीमेवरून व्यापार थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. अशात भारताने पाकिस्तानला निर्यात केलेल्या औषधांची यादी आता मागवण्यात आली आहे. जम्मू काश्मीर सरकारने तात्पुरत्या स्वरूपात 48 पर्यटनाची स्थळं ही बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. शोध मोहीम सुरू असलेल्या ठिकाणी पर्यटन बंद राहणार आहे. एकूण 87 पैकी 48 ठिकाणी सुरक्षेच्या कारणास्तव पर्यटकांना जाता येणार नाही. पहलगाममध्ये पर्यटकांवरती झालेल्या हल्ल्यानंतर अनेक पर्यटकांनी भीतीमुळे बुकिंग रद्द केले. मात्र दहशतवादाला टुरिझमने उत्तर देणं ही मोहीम सुरू आहे. मुंबईतील देशमुख कुटुंबीय याला अपवाद नाही आहेत. देशमुख कुटुंबियांनी 2 महिन्यांपूर्वी केलेलं बुकिंग रद्द केलेलं नसून ते कुटुंबासोबत काश्मीर टूरवरती जात आहेत. पुण्याच्या खडकवासलामध्ये पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ मनसेनं आंदोलन केलं. यावेळेला मनसे कार्यकर्त्यांनी पाकिस्तानचा झेंडा जाळत जोरदार घोषणाबाजी केली. 26 वर्षांनंतर पर्यटकांवरती हल्ला झाला हे अपयश लपवण्यासाठी माझं बोलणं तोडून मोडून दाखवलं जातं असा आरोप वडेट्टीवारांनी केलाय. माझ्या बोलण्याने भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी माफी मागतो अशी दिलगिरी वडेट्टीवारांनी व्यक्त केली. वडेट्टीवारांच्या वक्तव्यावरून बावनकुळेंनी संताप व्यक्त केलाय. वडेट्टीवारांचं वक्तव्य असंवेदनशील आहे. माफी मागून काही होणार नाही. जनता त्यांना सोलून काढल्याशिवाय राहणार नाही असा हल्लाबोल बावनकुळेंनी केलाय. मुरबाड रोड ते गुरुदेव हॉटेल दरम्यान डिवायडर रंगवण्याच्या कामासाठी लाखोंचं बिल काढण्यात आलंय. दरम्यान या रस्त्यावर डिवायडरच नसून केडीएमसीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप मनसेनं केलाय. या भ्रष्टाचाराविरोधात ब्रश आणि कलरची बादली घेऊन स्टेशन परिसरात मनसेनं आंदोलन केलंय. मुंबई अहमदाबाद महामार्गावरील काश्मीरा उड्डाणपूल गेल्या अनेक दिवसांपासून अंधारात आहे. पथदिवे बंद असल्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झालाय. दरम्यान प्रशासनाचं दुर्लक्ष होत असल्याचं चित्र आहे. मुंबईतल्या वांद्र्यातील क्रोमा शोरूममध्ये भीषण आग लागली. वांद्र्याच्या सिलिंग रोडवरती हे शोरूम आहे. या आगीमध्ये शोरूमचं मोठं नुकसान झालंय. दरम्यान आगीवरती नियंत्रण मिळवण्यात यश आलंय. पिंपरी चिंचवडच्या प्रादेशिक परिवहन विभागाच्या मोकळ्या जागेतील वाहनं हटवण्यात येणार आहेत. त्यांचा लिलाव करण्यात येणार आहे. 30 एप्रिल ते 2 मे दरम्यान हा लिलाव पार पडणार आहे. पुण्याच्या भवानी पेठमध्ये हॉर्न वाजवल्याच्या वादातून 2 गटात हाणामारी झाली. हाणामारी प्रकरणात एकाला अटक करण्यात आली आहे. उल्हासनगरच्या छत्रपती शाहू महाराज उड्डाणपुलावरती अज्ञाताचा मृतदेह आढळला. त्यामुळे परिसरात खळबळ माजली. पोलिसांकडून ओळख पटवण्याचं काम सुरू आहे. बदलापूरमध्ये भर दिवसा उल्हास नदीचं पाणी चोरी केलं जात असल्याची माहिती समोर आली. दरम्यान पाणी चोरी करणाऱ्यांवरती कारवाई करण्याची मागणी नागरिक करतायत. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर जळगावच्या अमळनेर इकडे मंगळ ग्रह मंदिरात आकर्षक सजावट करण्यात आलेली आहे. यासाठी 100 किलो आंब्यांचा वापर करण्यात आला आहे. तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्यासाठी कराडकर आता सज्ज झालेत. कराड शहरातील चौकाचौकात शिवरायांचे देखावे साकारण्यात आले. पंढरपूरमध्ये मंगल कलश रथयात्रेचं आगमन झालं. यावेळेला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी यात्रेचं उत्साहात स्वागत केलं. सोलापूरच्या मारुती चितमपल्ली यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलंय. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आलाय. साहित्य आणि शिक्षण क्षेत्रातील कामगिरीसाठी हा पुरस्कार देण्यात आलाय. अहिल्यानगरच्या चौंडी गावात येत्या 6 मेला राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. ही बैठक पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300व्या जयंतीनिमित्ताने आयोजित केली जाते. दापोली शहरात कीर्तन महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. यावेळेला मोठ्या संख्येने कीर्तन महोत्सवात नागरिकांनी सहभाग घेतला आहे. सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि अध्यापक विद्यालय शिक्षकेतर कर्मचारी संघटनेने लाक्षणिक उपोषण सुरू केलंय. कर्मचाऱ्यांची कामं निकाली निघत नसल्याचा आरोप संघटनेने केला आहे.
पुण्यात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून आंदोलन करण्यात आले. आंदोलनातून PMRDA DP रद्द केल्याचा निषेध करण्यात आला. DP रद्द करणाऱ्यांवरती तातडीने कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. अंबरनाथच्या ठाकूरपाडा उंबरवाडी गावातील ग्रामस्थांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय. पालिका हद्दीत मोडणाऱ्या या गावांमध्ये पाणी योजना नाहीये, त्यामुळे 12 महिने विहिरीच्या पाण्यावरती गावकऱ्यांना अवलंबून राहावं लागतंय. दरम्यान विहिरीने आता तळ गाठलाय, त्यामुळे ग्रामस्थ पाणी टंचाईने हैराण झाले. आवक वाढल्यामुळे आंब्यांच्या दरामध्ये घसरण झाली आहे. देवगड रत्नागिरी हापूस 700 रुपये ते 1200 रुपये तर कर्नाटकी 200 ते 400 रुपये प्रति डझन दराने विकला जातोय. नांदेडच्या हिमायतनगरमध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झाली. संतप्त महिलांनी नगरपंचायतवरती हंडा मोर्चा काढलाय. शहरात टँकरने पाणी पुरवठा करण्याची मागणी केली जाते. गोंदिया जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे आंबा पिकाला मोठा फटका बसलाय. नुकसान झाल्यामुळे आंबा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडलाय. पंढरपूरच्या गुरसाळे गावात भीमा नदीवर सांडपाणी प्रक्रिया केंद्र उभारण्यात आले. औद्योगिक केंद्रातील सांडपाण्यावरती प्रक्रिया करून नदीत सोडलं जाणार आहे. यासाठी 1,80,00,000 रुपये खर्च करण्यात आला आहे. समाज माध्यमावरती बनावट शस्त्र घेऊन रील तयार करणाऱ्या नांदेडच्या एका तरुणावरती कारवाई केली आहे. रील बनवणाऱ्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. दरम्यान त्याच्याकडून बनावट शस्त्रही जप्त केलंय. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोकमचं उत्पादन घटलंय. वन्य प्राण्यांच्या हैदोसामुळे फळ उत्पादनावरती परिणाम झालाय. दरम्यान प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिक करतायत. भुसावळमधील राजा टॉवर ते खडकागाव रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचं होत असल्याचा आरोप करण्यात आलाय. तातडीने दखल घेत कारवाई करण्याची मागणी नागरिक करतायत. सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बोधगया मंदिर कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी मोर्चा काढण्यात आला. यावेळेला मोठ्या संख्येने बौद्ध समाजाच्या नागरिकांनी सहभाग घेतलाय. महाबळेश्वरमध्ये शासनाच्या वतीने महापर्यटन उत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. 2 ते 4 मे या दरम्यान होणाऱ्या महापर्यटन महोत्सवासाठी राज्यपाल, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हजेरी लावणार आहेत. परभणी जिल्ह्यात पाण्याची भीषण समस्या निर्माण झाली आहे. पाण्याच्या अभावाने पिकांचं मोठं नुकसान झालंय. दरम्यान जायकवाडी धरणातून पाणी सोडण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली. सांगलीमध्ये गायींची तस्करी करणारं वाहन शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान गोरक्षा समितीच्या कार्यकर्त्यांनी पकडलं. यावेळेला वाहन पलटी झाल्यामुळे काही गायींचा मृत्यू झालाय. दरम्यान वाहन चालक फरार झालाय. नाशिकच्या गंगापूर धरणातून पाणी सोडल्यामुळे गोदावरी नदीला पूर आलाय. दरम्यान पुराच्या पाण्यात गाय अडकली होती. नागरिकांनी गायीला सुखरूप वाचवलंय.